ठाण्यामध्ये शाळकरी मुलाचा ड्रग्स सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। एका खासगी शाळेचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। शाळेच्या गणवेशामध्येच विद्यार्थी वर्गातच अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं या व्हिडिओमध्ये असल्याचा दावा केला जातोय। या अशा घटनांमुळे शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढतोय का असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, पोलिसांकडून व्हिडिओची पडताळणी केलेली गेलेली आहे का आणि संबंधित शाळेचं नाव कळू शकलंय का? नक्कीच हा जो व्हिडिओ आपण पाहताय या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच लहान मुलांमध्ये किंवा शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढतोय का असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। हा सदरचा व्हिडिओ जो आहे तो एका खासगी शाळेमधला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। मात्र ही शाळा नेमकी कुठली आहे, हे विद्यार्थी कोण आहेत याचा तपास जो आहे तो ठाणे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे दोन व्हिडिओ आहेत, त्या एका व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशातच तो शाळेचा जो विद्यार्थी आहे तो शाळेतल्या वर्गातल्या बाकावरती बसून ड्रग्सचं सेवन करताना आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरा जो व्हिडिओ आहे तोच विद्यार्थी एका कुठल्या तरी घरात आहे आणि घरातनं ड्रग्सचं सेवन करतानाचा व्हिडिओ जो आहे ते असे ही दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते सध्या तरी सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात। या संबंधित व्हिडिओची पडताळणी आता शाळेकडनं केली, पोलिसांकडनं केली जाते। हे नेमका त्या विद्यार्थ्याने घातलेल्या शाळेचा गणवेश तो नेमका कोणत्या शाळेचा आहे याची तपासणी जी आहे ते आता पोलिसांकडनं केली जाते। त्यामुळे आता ही नेमकी शाळा कुठली आहे, हा विद्यार्थी कुठला आहे, त्यांनी ड्रग्स कुठनं घेतलं याचा सर्व तपास जो आहे तो आता ठाणे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे आता हा प्रश्न उद्भवतो की नेमकं शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्स जो आहे तो आता हमखास पोहोचू लागलेला आहे। त्यामुळे आता हा ड्रग्स सेवनाचा धोका जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये वाढताना आपल्याला पाहायला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतो। बरोबर आहे। प्रश्न बरेच आहेत आणि पोलिसांकडून काय तपास होतो आणि चौकशीमध्ये काय समोर येतं या संदर्भातले अपडेट घेऊ। निकेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।